मालेगावमध्ये अशा प्रकारे जल्लोषाचं वातावरण आहे। ढोल ताशांचा गजर होतोय, एकमेकांना मिठाई भरवली जाते। तर मालेगावमध्ये एक प्रकारे एनआय कोर्टाने दिलेल्या या निकालानंतर मोठा आनंदाचं वातावरण आहे। आज मालेगावमध्ये सकाळपासून मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठले खरं तर अत्यंत संवेदनशील भाग म्हणून मालेगावकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच कुठेही अशा प्रकारे अनुचित काही घडू नये यासाठी पोलिसांची पूर्ण तयारी आहे। तर मालेगावमध्ये जल्लोषाचं आनंदाचं वातावरण दिसतंय, ढोल ताशांचा गजर केला जातोय आणि निकालाचं स्वागत मालेगावमध्ये केलं जातंय। मालेगाव स्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मालेगावमध्ये अशा प्रकारे ढोल ताशाचा गजर होते। आमचे प्रतिनिधी मालेगावमध्ये आहे सध्या योगेश खरे। आपण पुन्हा एकदा योगेश यांच्याकडे जाऊया। योगेश, काही वेळापूर्वी आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा मालेगावमध्ये एक प्रकारे तणावपूर्ण शांतता होती, मात्र आता एक जल्लोषाचं वातावरण दिसतंय, ढोल ताशांचा गजर होतोय। तर योगेश यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येकाने काही बॅनर छोटे मोठे सत्य परेशान होत आहे। साध्वी प्रज्ञा सिंग यांचे बॅनर घेऊन या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा होताना दिसतोय। जर परिस्थिती बघितली तर मालेगावच्या मोसम भागातल्या पूर्व भागाला हिंदू पूर्ण राहत असतात आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण मुस्लिम समुदाय हा राहत असतो। तर इकडच्या मोसम नदीच्या पूर्व भागामध्ये हा जल्लोष आपल्याला साजरा होताना दिसतोय। पोलिसांनी काही ठिकाणी यांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या सर्वांनी त्याला विरोध करत ही मिरवणूक या ठिकाणी काढलेली आपल्याला दिसून येते। आपण यांच्याकडून जाणून घेऊया की काय नेमकी यांच्या भावना आहेत आणि हे काय म्हणून बघतायत। बोला। हा जो जल्लोष करतात हा आनंदोत्सव हिंदुत्वाचा आहे। मालेगाव शहराला आणि हिंदुत्वाला जो कलंक लागला तो मिटण्याचं काम आज मेहरबान न्यायालयाने केलेलं आहे। आज आम्ही अत्यंत खुश आहोत। मालेगावच्या हिंदुत्वाला आणि भारताच्या हिंदूंना खरा न्याय मिळाला आहे। आपण बघू शकतोय प्रत्येक जण या ठिकाणी आनंदात असताना दिसतोय आणि जो जल्लोष आहे तो या ठिकाणी दिसतोय। संपूर्ण शहरातल्या पूर्व भागामध्ये ही मिरवणूक काढलेली जाते आणि जल्लोषाचं वातावरण हे सर्वत्र करण्याचा प्रयत्न केला बघू शकतो आपण। अगदी आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत आणि मालेगाव पूर्वमध्ये जे जल्लोषाचं वातावरण आहे, जो आनंद व्यक्त केला जातोय, हे सगळं वातावरण आपल्यापर्यंत ते पोहोचवतात। तर या निकालाचं स्वागत सध्या मालेगावमध्ये होताना दिसतंय। मालेगावच्या पूर्व भागामध्ये अशा प्रकारे ढोल ताशांचा गजर करत विजयाचा हा सगळा आनंदोत्सव साजरा केला जातोय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो या सगळ्यांच्या हातामध्ये दिसतोय। घोषणा सुद्धा त्यांनी फलकांवर लिहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक प्रकारचा आनंद व्यक्त केला जातोय। उशिरा का होईना न्याय मिळालेला आहे आणि निश्चितच याचं स्वागत असल्याचं म्हटलं जातंय। मालेगाव आणि हिंदुत्वाला हा खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर 17 वर्ष मालेगाव शहराला आणि हिंदुत्वाला हा कलंक लागला होता मालेगाव स्फोटानंतर आणि त्यामुळे हा सगळा कलंक आज मिटला असल्याची प्रतिक्रिया इथल्या उपस्थितांनी दिली आहे आणि एक प्रकारे विजय जल्लोष ते साजरा करताना ही दृश्य आपल्याला मालेगावमधून पाहायला मिळत आहे। मालेगावच्या पूर्व भागामध्ये सध्या अशा प्रकारे हे एक विजय मिरवणूक काढण्यात आली आहे। हातामध्ये संदेश फलक आहेत आणि हिंदू वीरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे अशा प्रकारचा आशय यावर लिहिण्यात आलेला आहे। तर मालेगाव स्फोटातल्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केल्यानंतर मालेगावमध्ये आनंदाचं हे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ते 17 वर्षांनी आज हा निकाल लागल्यानंतर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एनआय कोर्टाच्या बाहेर असलेलं हे वातावरण ज्या ठिकाणी सध्या पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आलेली होती। आज अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील प्रकरणातला हा निकाल होता आणि दुसरीकडे मालेगावमध्ये जो एक जल्लोष सुरू आहे त्याचं एक वातावरण पाहतोय। नागरिक आहे त्यांना इथे प्रचंड आनंद झालेला आहे। गेल्या 17 वर्षापासून ज्या हिंदू आज जो आपल्या
हिंदुत्वासाठी आणि आपल्या लागलेल्या लांछनाला मुक्ततेसाठी प्रयत्न करत होता. ते लांछन आज हिंदूंवरनं निघालंय. जसं अमित शहाजींनी म्हटलं की हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही, हे आज न्यायालयाच्या निर्णयाने 100% स्पष्ट झालेलं आहे. इथे आमचं प्रचंड धन्यवाद. मालेगावात मालेगाव रोड त्याच्यावर मोठा पूर अध्यक्ष बनतो म्हणून अधिकारी साध्वी प्रज्ञा सिंग जे 14-15 वर्षापासून त्यांच्यावर जे आरोप होत होते, त्यांना न्यायालयाने चांगला निर्णय दिला आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं. त्याबद्दल आम्ही जयघोष मिरवणूक काढत आहे. आज मालेगावात 2008 साली बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर हे वातावरण आपण पाहतो आहोत. मालेगाव मध्ये मोठा जल्लोष, सध्या आनंद व्यक्त केला जातोय. मिरवणूक काढली जाते विजयाची आणि हा एक प्रकारचा विजय असल्याची प्रतिक्रिया आहे.